खरं तर आता ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एवढा वेळ नसतो सर्व या गोष्टी करायला, म्हणून सर्व एकत्र टाकलं हे तरी चालतं. जिरा असो, आपली हिरवी मिरची असो किंवा लसूण. आता नंतर मी कोथिंबीर टाकणार आहे. आमच्याकडे कोथिंबीरचा प्रकार जास्त आवडत नाही म्हणून मी कमी टाकणार, मला आवडीनुसार टाकायचं. ज्यांना आवडतं त्यांनी कढीपत्ता पण घालायचा. आमच्याकडे जास्त कोथिंबीर, जास्त कढीपत्ता वगैरे हे सगळं जास्त भाज्यांमध्ये दिसलेलं आवडत नाही. मी आता हे आमसूल घातले. आमसूल थोडं परतून घ्यायचं आहे, तर हे टेस्ट पण छान लागतील. आमसूल परतल्यानंतर तेल सुटतंय असं पूर्ण साईडनी. आता आपण आमसुलाचं पाणी घालणार आहे यात, आणि नंतर आपण जे चणा डाळीचं पीठ भिजवलेलं होतं ना ते घालणार. आणि आता ही तयार झाली आपली आमसुलाची कढी. याच्यापेक्षा जास्त घट्ट पण छान नाही लागत, इतकीच त्याचं गाढा पण इतकाच पाहिजे त्याला आपल्याला.